मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं आहे. तर इकडे आता विक्रांत ते सगळेजण घरी येतात आणि ते विक्रांत खूप चिडलेला असतो. विक्रांत आता घरी आल्यावरती सगळा राग हा अजितवरती काढतो. अजितला तो खूप काही बोलतो आणि म्हणत असतो की अजित तुझ्यामुळे सगळं झालं आहे. आणि अजितला तो खूप काही बोलतो. अजित म्हणतो अरे राग शांत ठेव ना, तू असं काय करतोय आणि राग शांत का नाही ठेवत आहे तू. राग शांत ठेव, हे बघ तू असं काही करू नको असं तो म्हणत असतो. तर आता लगेच म्हणतो की हे बघा राग शांत ठेवायला काय हो. तर आता लगेच विक्रांत आणि अजितमध्येच भांडणं जुपतात. दोघांचे भांडणं चालू असतात. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की हे बघ मला कुणाशी बोलायचं नाही आहे, मला काही असं नाही आहे, मला काही सांगू नकोस तू. आणि हे बघ तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ तुला आता मी तुला सोडणार नाही आहे असं तो म्हणत असतो ना. तर आता लगेच तो म्हणतो की हो हे बघ विक्रांत आजी दोघं शांत व्हा असं दादासाहेब महाडिक म्हणतात. तर ते म्हणतात की हो. तर आता लगेच ते म्हणतात की तुम्ही शांत व्हा, तुम्ही काय आरडाओरडा काळजी करू नका, दोघं भांडणं मिटवा. तर आता लगेच जो हे आहे विक्रांत, तो विक्रांत आता त्यांच्यावरच ओरडतो त्या दादासाहेब महाडिकवरती. तर आता अजितला खूप राग येतो. अजित म्हणतो की तू बाबांशी असं नाही बोलू शकत हा. तर तो म्हणतो की तुला माहिती आहे कसं बोलू शकतो, तू बोल, मला नको सांगू असं तो म्हणत असतो. आता जो विक्रांत आहे तो अजितला बोलतो. अशा दोघांमध्ये भांडणं चालू असतात. तेवढ्यात आता दोघं सगळेजण जिकडं तिकडं निघून जातात. तर इकडं राणी ते घरी येतात. तर आता मनातल्या मनात इकडं जी हे आहे ना रत्ना काकी त्या म्हणतात की यांना मान भेटला आता हे घरीसुद्धा नसणार आहे, तिकडंच असणार अजून सगळेजण असं ती म्हणत असते. तर आता तेवढ्या तिकडे राणी ते घरी येतात. घरी आल्यावरती राणी आता म्हणते की काय करायचं आपल्याला. तर आता लगेच जे हे आहे त्यांची मालती आई मालती म्हणते की हे बघा मला खूप त्रास होतोय, माझे खूप गुडघे दुखू राहिले. तर आता लगेच राणी म्हणते की आबा म्हणतात अगं राणे आधी ना राणी तू आहे ना स्वयंपाक बनव, तिला खायला दे काहीतरी तरच ती शांत होईल, नाही तर तिचं लय अवघड आहे. तर ते म्हणतात की काय खायला देऊ मी तिला, थांब मी सगळ्यांसाठी मसाले भात बनवते पटकन. तर ते म्हणतात ठीक आहे. तर आता लगेच राणी सगळ्यांसाठी मसाले भात मिरची आणि पापड ती बनवायला जाते आणि ती म्हणते की झाडून घेतात थांब घरा. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही राणी झाडू नको तू, थांब मी झाडतो, तू कशाला झाडते, नको झाडू तू असं म्हणत असतो. तर ते म्हणतात की का नाही झाडते मी, तुम्ही काळजी करू नका असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच इंद्र घर झाडायला लागतो. मालती म्हणते की थांब मी झाडते इंद्रा, पण आता मालतीला इंद्र घर झाडून देत नाही. इंद्र सगळे घरंदे झाडून घेतो. इंद्र ते घरंदे झाडल्यावरती आता जो इंद्र आहे तो इंद्र आता आबा झाडता झाडता तिकडे राणीकडे बघत असतो. तर आबा म्हणतात काय रे इंद्रा, काय चाललंय तुझं, लक्ष कुठं आहे, केर सगळा माग आहे, तुला सगळे कामं स्वच्छ लागतात मग कर ना व्यवस्थित असं आबा बोलतात. तर आता इंद्र म्हणतो की हो हो करतोच आहे आबा मी काम असं म्हणतो. आणि आता इकडं सगळेजण जेवण वगैरे करतात. आबा म्हणतात खूप भारी भात ते केले राणीने. सगळेजण जेवण वगैरे करून मजा करून सगळेजण आता खूप खुश असतात. राणी इंद्र बाहेर येऊन बसतात. तेवढ्या तिकडे जी रत्नाकाकी आहे त्यांच्या घरच्या आवाज बघून आरडाओरडा हसायचा. तर रत्नाकाकी मनातल्या मनात म्हणतात की काय उपयोग आहे, आमच्या घरी एवढं मोठं साम्राज्य, एवढं मोठं हे एवढे दिवस काढते, गरीब घरात राहू राहिले तरी किती खुश नाही सगळे असं रत्नाकाकी म्हणत असतात. रत्नाकाकी म्हणतात पण आम्ही एवढ्या मोठ्या घरात राहून आम्हाला काहीच चूक नाही आहे असं रत्नाकाकी म्हणत असतात. आणि त्यांना खूप टेन्शन येत असतं. ते म्हणतात आमच्या घरात 4 जण 4 तोंड करून बसलेत असं म्हणत असतात. राणी इंद्र सकाळी सकाळी इंद्र आंघोळ करत असतो. तो अंगाला साबण लावून गाणे म्हणत असतो आणि त्याला मग्गे सापडतच नाही. राणी येते, राणीला आवाज येतो. राणी मुद्दामून हातात मग्गे घेऊन बसते. म्हणते इंद्र सर बघा ना तिथंच कुठेतरी असेल. तर इंद्र म्हणतो नाही ना राणी तूच टाक ना मग्गे घेऊन माझ्या अंगावर पाणी. राणी पाणी टाकते आणि आता ती म्हणते की मला प्रेमाने म्हणा. तर तो म्हणतो की हो राणी टाक ना प्लीज, मी हुकमाची राणी आहे असं राणी म्हणते. आणि राणी आता पाणी टाकते आणि इंद्र म्हणतो तोंड धुतल्यावरती इंद्र राणीचा हात पकडतो आणि म्हणतो की आता सोडणारच नाहीये. काय ग हुकमाची राणी लय हुकूम चालवत होती ना, आता बोल ना काय बोलत होती. तर आता राणी म्हणते की जसं माझा हात सोडावं कुणी बघेल कुणाचं भिऊ नाही वाटत का. तर तो म्हणतो की मी कुणाला घाबरतो का, मी अजिबात सोडणार नाही हात असं इंद्र बोलतो. आणि नंतर आवाज देतात. तर इंद्र खूप घाबरतो, राणीचा हात लगेच सोडून देतो. तर आता राणी म्हणते तुम्ही घाबरत नाही कस काय घाबरल्यात. तर आता राणी इंद्र पुन्हा हात धरायला लागतो. तेवढ्यात पुन्हा एकदा आवाज देतात. तर इंद्र लगेच हात सोडतो आणि इंद्र म्हणतो मी आंघोळ करून घेतो चल. राणी म्हणते चला मी कपडे वाळून घेते घालते असं म्हणते. राणी तिकडे कपडे वाळू घालायला निघून जाते.
काय घडणार आहे पुढील भागामध्ये हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.